हॅपी बर्थडे यो गण्या भाऊ. अरे राहुल्या, तुझं गिफ्ट बघ, माझा केक बघ. काय सांगू गण्या भाऊ, खिशात नाही दमडी, मनीचं लानो कोंबडी, अशी गत झालंय माझी बुवा. नाही तर मी तुझ्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणून 4 व्हीलरच घेणार होतो. काय सांगतोस राहुल्या? अरे फेकायचं जरा कमी कर. अरे मला माहित आहे ना तुझी काय अवकात आहे ते. अरे तुझ्याकडे साधी सुधी 2 व्हीलर नाही आणि तू 4 व्हीलरची गोष्ट करतोस. अरे गण्या भाऊ, मी तुझी मजाक केली आणि तुझ्या तर खरोखरच मनावर घेतलंस. बरं जाऊ देते. आणि इकडं गिफ्ट तुझं, नाही तर मागच घेऊन जाशील बुवा. तुझा काही मला भरोसा नाही वाटत. बरं घे. काहीही म्हण गण्या भाऊ, पण वाढदिवसाची तयारी मात्र तुम्ही कडक केली आहेस. अरे शेवटी वाढदिवस कुणाचा आहे? या गणेश शेठचा ना. थांब गण्या थांब, तुझे चांगले जिरवतो मी. थोडी वेळ फक्त वाट बघ. बरं राहुल्या, जेवायची सोय केलंय बरं. पोट भर जेवून जा आणि हवं तर घरी पण पार्सल घेऊन जा. माझी काही नाही बुवा हरकत. हो गण्या भाऊ. हॅपी बर्थडे गण्या भाऊ. अरे टेंगू तू, आणि इतकं मोठं गिफ्ट आणायची काय गरज होती बरं? छोटं घेतलं असतंस तरी चाललं असतं. उगीच पैसे नसायची काय गरज होती तुला? दे इकडे पटकन. हो गण्या भाऊ, तुझ्यासाठी आणलंय मी ते. मी थोडे माघारी घेऊन जाणार आहे. एवढा आलास तर जेवून जा बरं. ओके गण्या भाऊ, अशा गोष्टीत मी माघारी कधीच घेत नसतो. हॅपी बर्थडे गणू. काय ग चिंगे, तू इतकी लेट का बरं आलीस? अरे काय सांगू तुला गणू, काही गोष्टी पर्सनल असतात, त्या कोणालाही सांगायच्या नसतात. बरं, माझ्यासाठी काय गिफ्ट घेतलंस? अरे तुला सांगितलं तर ते सरप्राईज कसं राहील बरं, नंतर उघडून बघ. हो बरं असू दे, मला वेळ मिळाला की बघेन मी नंतर. माझ्यासाठी काय गिफ्ट घेतलंयस ते माझ्याकडे देतेस ना गिफ्ट, की ठेवतेस तुला? हो देते ना. बरं चल, आता गिफ्ट घेऊन घेऊन मी खूप दमलो आणि आता मला भूक लागली. अगोदर मित्रमंडळींना जेवण करायला देतो आणि मग मी मोकळा जेवण करायला. काहीही म्हणा राव, पण गण्या भाऊचा जलवा म्हणजे जलवा. काय एक नंबर भोजनाची तयारी केलीय त्याने. सगळीकडे त्याने फुगेच फुगे लावले बुवा. हो ना, गण्या भाऊला देऊ उदंड आयुष्य देऊ आणि प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी अशीच पार्टी देऊ. मी तर बाई गणूशीच लग्न करणार आहे. वा वा, काय हे डेकोरेशन आणि काय ही त्याची सजावट, हे सगळं पाहून मन कसं आनंदित होतं बाई. परत काही पाहिजे का मित्रांनो तुम्हाला? अरे आमच्या गणूचा वाढदिवस आहे, पोटभर जेवण करा हो, आणि पाहिजे तर घरी पण पार्सल घेऊन जा. कसं आहे ना, गणू शेठने खूप स्वयंपाक केलाय, त्यामुळे तुम्ही पार्सल पण घेऊन जा. परत असा मौका मिळणार नाही तुम्हाला. अरे हे काय तुझं चाललंय राहुल्या? अरे मित्रांना जेवण वाढतोय ना. अरे जड मस्तकाच्या, सगळं जेवण यांनाच वाढशील आणि मी काय भोपळा खाऊ? असं काय म्हणतोस गण्या भाऊ, तू तर मोठा शेठ आहेस ना, आणि तुला 2-4 लोकांना जेवू घालता येणार आहे. कसला आहेस तू शेठ रे तू? अरे नको रे इथं तू माझी इज्जत काढूस. हवं तर मी तुझी माफी मागतो. बोललो असेल बुवा मी तुला काही रागाच्या भरात. आता कसं आ गया ना उठ पहाड के नीचे.